understand why. सकाळी झाडलोट झाल्यानंतर ह्यांना आम्ही खुराक चारतो. ह्याला सेपरेट चारावं लागतं. हे पिल्लू बाहेरच त्याच्यासोबत खाते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. सकाळचं गावाकडचं असं छान वातावरण. बाकीचे काय येतात त्याच्यात तोंड घालतात. प्रत्येकाचं वेगवेगळं खाणं असतं. त्यांचं खाऊन ह्याला खाऊ लागायला येतात. ह्यात गहू आणि पेंडी घेतलेली आहे मी त्याला खुराकामध्ये चारायला. आत जी छोटी छोटी बोकडं आहेत त्यांना वेगळं टाकलेलं आहे. हे बघा ह्यांचं खाऊन झालं आहे. खाऊन त्याचं खायला तयार आहेत. सगळी सकाळी छान अशी सगळं आतलं शेड झाडून झालेले. यांना सेपरेट कप्पा केल्यामुळे फायदा झाला आहे. बघा ह्यांचं पण खाऊन झालेले. सगळ्या पाटी बोकडं पाटी काय 3च आहेत ह्याच्यामध्ये. बाकी सगळे बोकडच आहेत. सगळ्याला आतमध्ये हे करून खुराक चारून झालेला आहे माझा. सकाळी मामा खुराक चारतात. आणि इकडे बघा छान असं वातावरण गावाकडचं. उन्हामुळे झाडं सुकून गेलेत. काय काय आहेत छान अशी हिरवीगार. आणि ही आहे गावाकडची मस्त अशी चिगळाची भाजी. छान अशी धुवून ठेवली आहे. किती ताजी वाटते बघा ही भाजी. ही भाजी कधीच सुकत नाही. तर कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इकडे झालेल्या जात त्यांच्या भाकरी बनवून चपातीसाठी पीठ भिजवलेलं आहे. पीठ छान बराच वेळ कणिक मळून ठेवली की मग चपात्या छान होतात. आणि टेम्पो आलेला आहे खरबुजं भरण्यासाठी. जी सोमवारी खरबुजं काढली होती ती काय आम्ही बार्शीला घेऊन गेलो नाही. तशीच कॅन्सल झाली ती न्यायची. मग बुधवारच्या बाजारासाठी घेऊन चाललो होतं. तर मी गेली पुढं थोडीशी. त्या दिवशी पण खरबुजं काढली आहेत. आणि इकडे स्वयंपाकामध्ये आत्याने काय बनवले बघा. मटकीची उसळ बनवली आहे. भाकरी बनवली आहेत. आणि चपात्याला सुरुवात केलेली आहे. कारण मामा आता जेवून जातील. मामा पुढे जाणार आहेत लवकर. आणि मागून नंतर मी नंतर ते टेम्पोवाले आहेत ना ते पण भाजीपाला विकायला जातात. पण ते जरा थोडंसं ऊन उतरल्यानंतर जातात. कारण ऊन खूप असल्यामुळे सकाळी बाजारात कोणी येत नाही. दारात सडा मारल्यानंतर बघा सगळं सुकून गेले. सकाळी सडा मारला तर 9-10 वाजेपर्यंत सगळं सुकलेलं आहे. आणि सगळं आवरून मग मी घरातली कामं आवरून मी निघाली वैरागला. बघा कसं ऊन झालेलं. 3 वाजले आम्हाला निघायला. तर मामांची बहीण आली होती. ती पण माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी जाता मामांना भेटून जाते. कारण परत भेट होणार नाही. थोड्या वेळ बसल्या वगैरे आराम केला आणि मग निघालो आहे. तर हे वैरागच्या जवळ आम्ही आलेलो आहोत. हे बघा ऊन खूप होतं. आता म्हणलं निघावं लागणार आहे. तो टेम्पो आलेला होता. मग त्याच्यामध्येच आम्ही दोघीजणी बसून आलो. हे आहे मार्केट. इथून पण थोडंसं मार्केट खूप लांब आहे. सगळीकडे फळांची गाडे हे ते आहे. आणि हा जो आहे तो बार्शी आणि सोलापूर रोड आहे. इथून पण थोडंसं लांब जावं लागतं. त्यांचा पण हे भरलेला आहे टेम्पोमध्ये. जे विकायला येणार आहेत ते. आल्यानंतर बघितलं तर म्हणजे निम्मी पण नव्हती गेलेली. बरीचशीच खरबुजं होती. आणि हे थोडंसं कसं झालेलं आहे पाखरांनी टोचा मारलेले आहेत खरबुजांना. हे बघा गर्दी केवढी झाली आता. ऊन उतरलं की खूप गिऱ्हाईक येतं. आज आम्ही फक्त खरबुजं आणले आहेत. गवार काकडी काही घेऊन नाही आलेलो. फक्त खरबुजं. तर बघा आत्ता केवढी राहिलेली आहेत. दोघांनी मिळून भरपूर सारी खरबुजं आम्ही विकली. मामांनी आणि मी. असा होता आमचा बाजार. छोट्या मुली बघा सेम ड्रेस घातलेत. बाजूला कांदे होते विकायला. खूप छान असा वैरागचा बाजार असतो. तुम्ही जवळ वैरागच्या असाल बाजारला येत असाल तर मला नक्की कमेंट करा. खरबूज विकून झाल्यानंतर मी आले भाजी घ्यायला. तर भाजी संपलेली होती. सगळी विकून झालेली होती. मग मी घेतले टोस्ट घेतले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.